डाळ भात खिचडी किंवा पुलाव भाताचे खूप सारे पदार्थ आपण खाल्ले असतील, पण कधी कैरीचं सार भातामध्ये मिक्स करून सार भात खाल्लंय का? नसेल खाल्लं मंडळी तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आंबट गोड कैरीचं सार जे आपण गरमागरम भातासोबत तर खाऊ शकतो, पण उन्हाळ्यामध्ये पोटाला आराम देण्यासाठी एक थंडगार पेय म्हणून सुद्धा पिऊ शकतो। अतिशय चविष्ट, आंबट गोड लागणारं, मोजक्याच साहित्यात आणि ते सुद्धा झटपट। म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साइडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। कैरीचं सार बनवण्यासाठी इथे आपण फक्त एक कैरी घेतलेली आहे। तोतापुरी कैरी आहे। तुम्ही याच्याऐवजी आपूस वगैरे कुठलीही कैरी घेऊ शकता। फक्त मऊ कैरी घ्यायची नाही, अशी कडक असली पाहिजे, म्हणजे ती आंबट असली पाहिजे। जर मऊ असली म्हणजे आतून ती थोडी थोडी पिकायला लागते आणि त्यामुळे चव बदलते। तर आता दोन्ही बाजूने या प्रकारे थोडं थोडं देठाचा भाग कापून छानपैकी सोलून घ्यायचं आहे आणि याचे फक्त आता छोटे छोटे पीसेस करायचे आहेत। जर तुम्हाला मोठे फोडी करायचे असतील तर तेही करू शकता, कारण आपण प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेणार आहोत, तर तसंही करून ते शिजणार आहेत। पण मी बारीक करून घेते, बाठ्याचा भाग फेकायचा नाहीये, तसंच ठेवायचं आहे। आता प्रेशर कुक करण्यासाठी कुकरमध्ये सुरुवातीला फक्त 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर फोडींची फोडणी द्यायची आहे। आता हलकंसं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला फक्त आता पाव छोटा चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आधी फक्त याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, त्याच्याने आपल्याला अंदाज येईल की मीठ किती घालायचं आहे। तर बघा, साधारण 1 ग्लास भरून पाणी मी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये फक्त आता अर्धा चमचा मीठ घालून प्रेशर कुक करायचं आहे। फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत किंवा 5 मिनिटात गॅस डायरेक्ट बंद करायचा आहे, कारण कैरीच्या फोडी आहेत, जास्ती वेळ लागत नाही शिजवायला। जर प्रेशर कुकर नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता। 5 मिनिटाच्या ऐवजी 10 ते 12 मिनिटं लागतात। तर इथे शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफ काढलेली आहे। आता कुकर ओपन करून बघूया आणि तुम्ही इथे बघू शकता सगळ्या फोडी छान विरघळलेल्या आहेत, मस्त असं। जर तुम्हाला आम पन्ना बनवायचं असेल तर मंडळी तुम्ही हे यूज करू शकता। असंच करा आणि त्यानंतर काळं मीठ, थोडंसं जिरपूड वगैरे घालून थंडगार पाणी घालून आम पन्ना सुद्धा तयार होतो। पण जसं की आज आपण सार बनवतोय, तर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, 2 चिमूट हिंग, लाल सुक्या मिरच्या, तुम्हाला हवं असेल तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता, आणि थोडासा कढीपत्ता। चांगलं तडतडल्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याच्यावर ओता तयार केलेला कैरीचं पल्प, काय मस्त दिसते बघा। आता लागेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार। आता जसे की कैरीची आमटी आहे, म्हणजे सार आहे, तर आंबट तर असणारच आहे। तर आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालायचे। आता मी साखर घालत नाहीये, आपल्याला हेल्दी बनवायचंय, पौष्टिक बनवायचंय, म्हणून याच्यामध्ये मी गुळाची पावडर घालतीये 2 चमचे, म्हणजे चवीपुरतं तुम्ही कमी जास्ती करू शकता। आधी चाखून बघा 1 चमचा घातल्यानंतर। आता रंग इथे तुम्ही बघू शकता थोडंसं काळपट येतोय, कारण गुळाची पावडर त्या रंगामध्ये आहे। पण जर घरचं असं रोजचं गूळ असेल, जे असं खूप जास्त चॉकलेटी नसेल, तर तेही घालू शकता किंवा साखर घालू शकता। उकळी येता येता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर सर्व करा। कैरीचं सार तुम्ही गरमागरम भातासोबत सर्व करू शकता। सोबत फक्त पापड आणि मिरची द्यायची आहे। आणि कैरीचं सार रूम टेम्परेचरवर आल्यानंतर किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड केल्यानंतर सुद्धा पिऊ शकता, असंच वाटीमध्ये घेऊन। जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्कीच ट्राय करा, अतिशय चविष्ट लागते। तर मंडळी, आजचा आपला कैरीचा सार तयार झालेला आहे। सर्व करा आणि एन्जॉय करा। कैरीच्या खूप सारे पदार्थ मी दाखवलेले आहेत, कैरीचं लोणचं, सार, कैरी भात, सुकट घालून म्हणजे कैरी घालून सुकट आपण बनवलेली आहे, म्हणजे सुकी मासीमध्ये सुद्धा आहेत। कुठलीही रेसिपी जर तुम्हाला सिम्पली स्वादिष्ट मध्ये हवी असेल तर फक्त यूट्यूबवर टाईप करा सिम्पली स्वादिष्ट आणि त्या रेसिपीचं नाव। आणि आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही पिया आणि सर्वांना प्यायला द्या। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।